हॅलो नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने जे प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे आपण त्यातील भूगोल या विषयाअंतर्गत 2023 आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 ते 22च्या दरम्यान भूगोल या विषयाअंतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते सविस्तर आपण आपल्या चॅनलवर डिस्कशन करून ते अवेलेबल करून दिलेलं आहे. सोबतच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाशी निगडीत जे प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेत मागील 5 वर्षांमध्ये विचारलेले होते ते देखील सविस्तर आपण डिस्कस केलेले आहे. ते देखील आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. सो ते जर तुम्ही बघितलेले नसाल तर ते नक्की बघा, जेणेकरून येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आपल्याला एकंदरीतच प्रश्न विचारण्याचा पॅटर्न लक्षात येईल आणि आपल्याला त्या पद्धतीने कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न आलेले आहेत हे एकंदरीत लक्षात येईल. आणि सोबतच आपली जे त्या विषयासंदर्भात किंवा एखादा प्रश्न जर रिपीट झाला तर त्या संदर्भाने आपला जो काही रिव्हिजन आहे तो रिव्हिजन या डिस्कशनच्या माध्यमातून किंवा अशा डिस्कशनच्या माध्यमातून होईल. याच हेतूने आपण हे व्हिडिओ तयार करत आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या या लेक्चरला सुरू करूयात. आता 2023 आयोगाने भूगोल या विषयासंदर्भाने जो प्रश्न विचारलेला होता ते जे काही चंद्राच्या कला, ज्याला आपण मून फेजेस असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्या मून फेजेसच्या संदर्भाने प्रश्न विचारलेला होता. एक आकृती दिलेली होती, डायग्राम, आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं होते की कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा. त्यामध्ये मग पर्याय दिले होते BH, CGH, DH आणि EA. आणि या ठिकाणी जो डायग्राम आहे तो डायग्राम दिलेला होता. ते एक लक्षात घ्या. आपल्याला ज्या काही विविध चंद्राच्या कला आहेत ते आपल्याला माहिती असणे, म्हणजे जेव्हा ते फुल मून कशाला म्हणतो, अमावस्येमध्ये पूर्णतः जो चंद्र असतो तो झाकला गेलेला असतो किंवा चंद्राला ग्रहण लागलेला असतो असं आपण म्हणत असतो. पौर्णिमेला फुल मून असतो किंवा पूर्ण चंद्र उजेडात असतो. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ते बदलत असतात. तर त्यालाच आपण चंद्राच्या कला असे आपण म्हणत असतो किंवा मून फेज. तर या मून फेजमध्ये आपल्याला गिब्बियस फेजबद्दल बोललेलं होतं. ओके, सो थोडक्यात हे फेजेस काय आहे ते बघूयात. मग आपल्या प्रश्नाकडे किंवा एकंदरीतच काय याचा आन्सर येईल ते बघूयात. सो इंग्लिशमध्ये जर तुम्ही प्रश्न वाचला तर तुम्हाला अधिक लक्षात येईल. तर फुल मून आपण कशाला म्हणतो, ज्यामध्ये किंवा जिकडनं आपल्याला चंद्र पूर्णतः दिसतो त्याला आपण फुल मून म्हणतो. हे जे आहे आणि हे केव्हा दिसून येते तर पौर्णिमेच्या रात्री किंवा ज्या वेळेस पौर्णिमा असेल त्यावेळेस चंद्र आपल्याला पूर्णतः दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे वॅनिंग गिबियस. ही जी फेज आहे तर या फेजमध्ये आपल्याला थोडासा चंद्र झाकलेला दिसतो आणि याचा जवळपास 3/4 पार्ट आपल्याला उजळलेला दिसतो अशा पद्धतीने. त्यानंतर आहे वॅनिंग क्वार्टरमध्ये अर्धा चंद्र झाकलेला असतो आणि अर्धा उजेडात असतो. त्यानंतर वॅनिंग क्रेशंटमध्ये 3/4 चंद्र सूर्याचा म्हणजे पृथ्वीवरून 3/4 चंद्र आपल्याला झाकलेला दिसतो आणि 1/4 आपल्याला उजेडात दिसतो. ओके, त्याच्यानंतर न्यू मून जो असतो, त्या न्यू मून म्हणजे ज्यावेळेस पूर्णतः चंद्र काळोखात असतो त्या फेजला आपण न्यू मून असे म्हणतो. आणि हे विशेषतः कधी घडून येतं तर अमावस्येला. ओके, अमावस्येला हे न्यू मून फेज असतो. त्यानंतर वॅक्सिंग क्रेशंट. आता वॅक्सिंग क्रेशंट काय असतो तर यामध्ये न्यू मून झाल्याच्या नंतर म्हणजे अमावस्येनंतर जसे दिवस वाढत जातात तसतसे परत चंद्र आपल्या उजेडात म्हणजे आपल्याला दिसायला सुरुवात होतो किंवा सूर्याच्या प्रकाशामुळे ते आपल्याला उजेडामध्ये म्हणजे चंद्राचा जो उजेड आहे तो आपल्याला दिसायला सुरुवात होतो. तर त्याला आपण वॅक्सिंग क्रेशंट असे म्हणतो. तर याच्यामध्ये 1/4 आपल्याला इतका जो भाग आहे चंद्राचा तो दिसतो आहे. त्यानंतर वॅक्सिंग क्वार्टरमध्ये अर्धा जो चंद्राचा भाग आहे तो आपल्याला दिसतो आणि अर्धा दिसत नाही. ओके, 1.5 अशा पद्धतीने. आणि जो येथे वॅक्सिंग जो गिबियस आहे, या ठिकाणी वॅनिंग दिलेला आहे वॅक्सिंग गिबियस. तर या गिबियस फेजबद्दल बोललेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की
3/4 भाग कधी दिसतो पृथ्वीवरून, तर याला कुठला फेज म्हणतात तर वॅक्सिंग गॅबियस. ओके, ज्याच्यामध्ये 3/4 भाग या ठिकाणी बघू शकता, हे 3/4 भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. सो अशा पद्धतीने चंद्राच्या ज्या विविध फेजेस आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो जेव्हा आपण चंद्राच्या कलाबद्दल लक्षात घेतो, तर चंद्र स्वतःहून चंद्राचा उजेड आहे का किंवा चंद्राला प्रकाश आहे का, तर नाही. तर ते सूर्याच्या किरणांमुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे आपल्याला जेव्हा चंद्रावर प्रकाश पडतो तेव्हा पूर्णतः जर आपल्याला पृथ्वीवरून ते दिसत असेल तर त्याला आपण फुल मून म्हणतो. मात्र पृथ्वीच्या मागे जात असेल चंद्र आणि चंद्र व सूर्यादरम्यान पृथ्वी येत असेल तर अशा वेळेस अमावास्येची फेज असते. ते ज्या पद्धतीने चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो त्याच पद्धतीने सूर्याभोवती इनडायरेक्टली फिरत असतो. तर त्यामुळेच जे चंद्राचे विविध फेजेस तयार होतात ते एक कारण याला चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याला असतो. सो अशा पद्धतीने आपल्याला चंद्राच्या ज्या काही कला आहेत त्याबद्दल कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, आता या ठिकाणी जो दिलेला आहे त्यात या डायग्रामशी आपण बघूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता सूर्याची किरणे जेव्हा इकडनं पडतो आहे या बाजूला, ओके, सूर्याची किरणे या बाजूला पडल्याच्या नंतर आपल्याला 3/4 चंद्र कुठल्या एरियामध्ये दिसेल, तर या ठिकाणी बघू शकता 75%. ओके, म्हणजे 3/4 आणि या ठिकाणी 75%, 3/4. ओके, सो अशा पद्धतीने इकडचा जो साईड आहे त्याच्यामध्ये फक्त 1/4 इतका दिसतो, या साईडला परत 1/4 आणि याच्यामध्ये अर्धा चंद्र दिसतो, अर्धा चंद्र उजेडात आणि अर्धा चंद्र काळोखात अशा पद्धतीने दिसतो. ओके, सो या पद्धतीने आता या आपल्या प्रश्नामध्ये जो चंद्राच्या कला दिलेल्या आहेत किंवा ज्या आपल्याला या ठिकाणी 3/4 बद्दल या ठिकाणी दिलेलं आहे, ते याचा नेमका आपल्याला भाग कुणाकडे आहे किंवा सूर्य कुणाकडून दाखवलेला आहे ते स्पष्ट केलेलं नाही. तरी पण जे काही पृथ्वी आहे तर पृथ्वीची जी ही बाजू आहे ते काळोखात दाखवलेली आहे. म्हणजेच काय, तर ही बाजू काळोखात आहे म्हणजे सूर्य आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावा लागेल. ओके, सूर्य या ठिकाणी अशा पद्धतीने गृहीत धरावा लागेल आणि त्याचे उजेड 3/4 कुठं भेटणार आहे तर आपल्याला डी आणि एफमध्ये या ठिकाणी या पद्धतीने डी आणि एफमध्ये मिळणार आहे. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, इसको बोलते हैं अजब गजब सवाल. सो अशा पद्धतीने आपल्याला चंद्राच्या कलाबद्दल विचारलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला जे काही पर्यावरणासंदर्भाने पर्यावरणाशी वेगवेगळ्या संस्थेने किंवा वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी जी व्याख्या केली आहे त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. एकंदरीतच पर्यावरणाच्या अँगलने हे भूगोलात विचारलेला प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी पर्यावरण म्हणजे काय अशा पद्धतीने किंवा पर्यावरणाची व्याख्या कोणी केली आहे आणि त्यावरती एक व्याख्या दिलेली, ती व्याख्या कोणी केलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे. या ठिकाणी असं दिलेलं आहे की सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव आहे. पर्यावरण म्हणजे काय, तर जे काही सजीव आहेत किंवा जीवसमूह आहेत त्यांच्या जीवनावर, त्यांच्या वाढीवर, त्यांच्या विकासावर व त्यांच्या मृत्यूवर परिणाम करणारे सर्व जे घटक आहेत जे आपल्या परिस्थितीमध्ये अवलंबून आहेत किंवा परिस्थितीवर आपल्याला दिसून येतात, सोबतच त्यांची कारके आणि त्यांचा जो प्रभाव आहे तर यालाच आपण पर्यावरण म्हणतो अशा पद्धतीने व्याख्या कोणी केलेली आहे. तर ते विश्वकोश, ज्याला युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया असं या ठिकाणी दिलेलं आहे. सो आपण जेव्हा मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन वाचतो किंवा मराठीमध्ये जेव्हा हा प्रश्न वाचतो आणि इंग्लिशकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला गल्लत होण्याची शक्यता असते. या ठिकाणी आता ब्रिटनिका विश्वकोश दिलेला आहे आणि फक्त या ठिकाणी विश्वकोश दिलेला आहे. तर ऑफकोर्स कुणालाही वाटणार की या ठिकाणी फक्त विश्वकोश दिलेला आहे आणि या ठिकाणी ब्रिटनिका विश्वकोश दिलेला आहे, तर कदाचित हे राहू शकतो. मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की त्याच्यात जर इंग्लिश पर्याय वाचेल तर तुम्हाला लक्षात येईल की युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटनिका एन्सायक्लोपीडिया. जर त्याला विश्वकोशच द्यायचं राहिलं असतं ऑप्शन तर या ठिकाणी एन्सायक्लोपीडियाच दिलेलं असतं जर दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर द्यायचा असतं तर. मात्र या ठिकाणी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य पर्याय असणार आहे. ओके, आणि याची जी व्याख्या आहे ते डायरेक्ट आपल्याला जे काही आपण
NCERT वाचतो त्या NCERTमध्ये देखील दिलेलं आहे पर्यावरणासंदर्भात 11-12च्या NCERTमध्ये. आणि सोबतच तुम्ही जर GK टुडे हे जे वेब पोर्टल आहे फॉलो करत असाल तर त्यामध्ये या संदर्भाने व्याख्या दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे की युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडियाने काय दिलेलं आहे की एन्व्हायरमेंट इज डिफाईन्ड ॲज द सम टोटल ऑफ ऑल कंडिशन एजन्सीज इन्फ्लुएन्स विच अफेक्ट द डेव्हलपमेंट ग्रोथ लाईफ अँड डेथ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम स्पेसीज ऑर रेस. अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे जी या ठिकाणी कॉपी पेस्ट आपण म्हणू शकतो. एन्व्हायरमेंट मीन्स द सम टोटल ऑफ ऑल कंडिशन एजन्सीज इन्फ्लुएन्स विच अफेक्ट द डेव्हलपमेंट ग्रोथ लाईफ अँड डेथ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम स्पेसीज ऑर रेस. अशा पद्धतीने डायरेक्ट ते कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्या NCERTमधील जे काही प्रश्न जे एन्व्हायरमेंट संदर्भाने व्याख्या आहे त्या व्याख्येला या ठिकाणी या प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो बाकीचे जे आहेत या ठिकाणी ऑप्शन जसं एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकामध्ये काय दिलेलं आहे. ओके. विश्वकोश. तर या ठिकाणी यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या सभोवतालच्या निसर्गाच्या भोवती आणि जैविक ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये दोन्हींवर अशा भौतिक आणि जैविक गोष्टींवर या दोन्ही शक्तींवर कार्य करणाऱ्या बाह्य प्रभावांची संपूर्ण श्रेणी म्हणजेच पर्यावरण. म्हणजे काय तर जे काही आपले सभोवतालचे जे काही भौतिक आणि जैविक घटक आहेत त्या जैविक आणि भौतिक घटकावर जे कार्य पार पाडत असतात किंवा त्यांच्यावर जे प्रभाव पाडणारे जे घटक असतात त्यांनाच आपण पर्यावरण म्हणतो. अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर मेरियम वेबस्टरने देखील या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता. नंतर पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील तुम्ही वाचू शकता. सोबतच याचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे किंवा इंग्लिशमध्ये आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो नोट डाऊन करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. ओके. मेरियम वेबस्टर. सो अशा पद्धतीने पर्यावरण संदर्भाने हे व्याख्या आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे अनएक्सपेक्टेड स्वरूपाचा प्रश्न आपण म्हणू शकतो की याला एकंदरीतच आपला जो प्राकृतिक भूगोल आहे भारताचा विशेषतः भारताच्या प्राकृतिक भूगोलासंदर्भाने जे खनिज संपत्ती आहे आणि खनिज संपत्ती संदर्भाने ज्या वेगवेगळे रिजन्स आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारताना दिसतो. आणि या ठिकाणी आपल्याला राजस्थानमध्ये जे काही चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे जे वितरित झालेले आहेत त्याच्या पाठीमागे कुठले कारणं आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्नात काय म्हटलेलं आहे तर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत. आता जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो या प्रश्नाचा या ठिकाणी विधाने दिलेली आहेत की पर्मो-कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यानंतर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनच्छादित जे प्रदेश आहेत ते अत्यल्प आहेत. ते कुठले बरोबर आहेत. तर जेव्हा अशा पर्याय आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटतो की हे सर्व राहू शकतात. मात्र या ठिकाणी सर्व असणारा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही. त्यामुळे कुठलाही तरी आपल्याला पर्याय एलिमिनेट करावा लागेल किंवा एकंदरीतच प्रश्नाचा जो कंटेक्स्ट आहे जो प्रश्नाचा एकंदरीत कल आहे तो आपल्याला लक्षात घेणे या ठिकाणी अपेक्षित आहे. ओके. चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे ज्या ठिकाणी सॅलिनिटी जास्त असतो. सांबर लेक माहीत असेल ज्यामध्ये सर्वाधिक आपल्याला सॅलिनिटी म्हणजेच काय क्षारता जास्त असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. तर ज्या ठिकाणी खनिज मिठाचे साठे किंवा क्षारता जास्त असतो तो जो भाग असतो तो कधी ना कधी समुद्राच्या पाण्याखाली किंवा समुद्रकाठाजवळ असणारा असायला हवा. सो अशा पद्धतीने आपण इथून काही गोष्टी एलिमिनेट करू शकतो. जसं बी जो पर्याय आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की पर्जन्याचे प्रमाण कमी असते. तर पर्जन्याचे प्रमाण फक्त राजस्थानमध्येच कमी असते का तर बाकीच्या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. मात्र त्या ठिकाणी खनिज मिठाचे साठे जे आहेत ते वितरित झालेले नाही. त्यामुळे बी जो पर्याय आहे तो आपण या ठिकाणी एलिमिनेट करू शकतो. ओके. आपल्या लॉजिकनं किंवा आपल्या कॉमन सेन्सनुसार. सो दुसरा आणि तिसरा पर्याय ते एलिमिनेट झालं. त्याच्यानंतर आहे पश्चिम जो डी पर्याय उरलेला आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनांचा जो खालील क्षेत्र आहे तो अत्यल्प आहे.
आता केवळ या एकंदरीत फक्त या एक कारणावरून आपण त्या ठिकाणी चुनखडक, जिप्सम आणि खनिज साठे वितरित झालेले असं म्हणू शकत नाही. त्यामुळे डी देखील चुकीचे असणार आहे. तर ए जो पर्याय आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रमुख कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. तर समुद्राच्या पाण्याखाली होता त्याच कारणाने तो जो एरिया आहे त्या ठिकाणी क्षारता जास्त आपल्याला दिसून येते. सोबतच त्यामुळे चुनखडक, जिप्समसारख्या जे खनिजे आहेत ते सापडतात. ओके. आता इंग्लिश जे ट्रान्सलेशन आहे ते या ठिकाणी मोर डिटेलमध्ये किंवा एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यावरून देखील आपण म्हणू शकतो की लॉजिकनुसार की हे एकदम बेस्ट एक्झाम्पल किंवा अशा पद्धतीने हा जो पर्याय आहे तो योग्य राहू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे या ठिकाणी. ओके. आता आपल्याला जे काही सॉईल प्रकार आहेत, मृदेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारतो आणि आपण जे 2018 ते 22 जे प्रश्न बघितले त्याच्यामध्ये सातत्याने दर वर्षी कुठल्या ना कुठल्या म्हणजे किमान एक प्रश्न या मृदेसंदर्भात आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. सो या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. कुठल्या मृदेमध्ये लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. तांबडी मृदा आहे का, रेगूर मृदा आहे का, गाळाची मृदा आहे की जांभी मृदा आहे. तर आपण बघूयात की याच्यामध्ये याचा जो आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे तो जांभी मृदा आहे. ओके. कारण बॉक्साईट जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तर बॉक्साईट आपल्याला दक्षिण कोकण आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरच्या दरम्यानचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी आपल्याला बॉक्साईटचे प्रमाण जास्त आढळल्याचे दिसून येतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा प्रामुख्याने दिसून येतो. त्यावरून आपण योग्य पर्याय जांभी मृदा आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो गाळाची माती जी असते, गाळाची मृदा ज्याला आपण म्हणतो, तर ते जवळपास 40% भूभाग आपल्या देशामध्ये 40% भूभागाने व्यापलेला आहे. उत्तरेकडील मैदानी आणि दक्षिण खोऱ्यामध्ये हे दिसून येतात. याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त असतो, मात्र फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण कमी असतो गाळाच्या मातीमध्ये. ओके. त्यानंतर काळी कापूस माती ज्याला काळी कापसाची रेगूर मृदा आपण म्हणत असतो. ओके. यालाच रेगूर मृदा देखील म्हटलं जातं. तर हे भारताच्या 15% भूभाग व्यापतं आणि विशेषतः दख्खनच्या पठारावर ज्या ठिकाणी बेसाल्ट खडकाचे पासून जो पठार तयार झालेला आहे त्या बेसाल्ट खडकाच्या पठारावर जे काही अपक्षरणामुळे या काळ्या मातीचं अपक्षरण घडून ही काळी माती तयार झालेली आहे. ओके. आता या ठिकाणी कापूस, कडधान्य, बाजरी, तंबाखूची लागवड झाल्याचे प्रचंड प्रमाणात दिसून येतो. ह्युमसचे प्रमाण या ठिकाणी रेगूर मृदेमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. ओके. त्यानंतर लाल किंवा पिवळी माती हे भारताच्या 18.5% जमिनीचा भाग व्यापतो आहे आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ही लाल किंवा पिवळी माती, लाल आणि पिवळी माती ज्याला आपण रेड सॉईल म्हणत असतो, तर हे दिसून येतो. याच्यामध्ये लोह, ॲल्युमिनियमचे प्रमाण लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असतो, तर नायट्रोजन आणि फॉस्फरसचे कमी प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येतो या मातीमध्ये. ओके. तेलबिया, बाजरी, तंबाखू आणि कडधान्य असे पिके या लाल किंवा पिवळी माती ज्याला आपण रेड सॉईल म्हणतो तर या मातीमध्ये घेतले जातो. त्यानंतर लॅटराइट सॉईल. तर आता लॅटराइट सॉईल ज्याला आपण जांभी मृदा या नावाने संबोधतो, तर हे भारताच्या 3.7% म्हणजे 3.5%च्या आसपासच्या जे जमीन आहे त्या जमिनीच्या प्रदेशामध्ये जांभी मृदा आपल्याला दिसून येतो. विशेषतः भारताच्या जे काही महाराष्ट्रातील जो दक्षिणेकडील पट्टा आहे किंवा राजस्थानमधील राजस्थानच्या आग्नेय भागाचा जो प्रदेश जो पट्टा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची माती आपल्याला दिसून येतो. ओके. याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ, नायट्रोजन हे फॉस्फेटची म्हणजे प्रमाण आहे ते कमी दिसून येते, मात्र लोह आणि बॉक्साईटचे अधिक प्रमाण या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणूनच याच कारणास्तव या मृदेमध्ये बॉक्साईटचे जे प्रमाण आहे, खनिजाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतो. ओके. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचा जो योग्य पर्याय असणार आहे तो जांभी मृदा. ओके. या ठिकाणी काही वितरण दिलेलं आहे, त्यांच्या प्रकारानुसार भारतामध्ये कुठं दिसून येतो ते बघू शकता. जे फॉरेस्ट आणि माउंटेन आहे ते जम्मू काश्मीरचा प्रदेश आणि विशेषतः जो हिमालयीन भाग आहे त्या हिमालयीन भागामध्ये दिसून येतो. ॲल्युव्हियल सॉईल ज्याला आपण गाळाची मृदा असे संबोधतो, हे दक्षिण जे काही गंगेचा जो मैदानी प्रदेश आहे, गंगे नदीचा जो मैदानी प्रदेश आहे, त्यानंतर इकडे लुनी नदी वगैरे आहे त्या प्रदेशामध्ये म्हणजे नदी खोऱ्याच्या प्रदेशात हे माती आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ब्लॅक सॉईल म्हणजे काळी मृदा हे विशेषतः बेसाल्ट खडकाने तयार झालेल्या पठारावर विशेषतः दख्खनच्या पठारावर हे दिसून येतो. ओके. त्यानंतर रेड सॉईल हे विशेषतः पूर्व भारत आणि
जो मध्य भारतातील जो आग्नेयेकडचा जो भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी झारखंड, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमध्ये दिसून येतं. सोबतच दक्षिणेकडील भारतात देखील हे रेड सॉईल, लाल किंवा पिवळी स्वरूपाची माती आपल्याला दिसून येतो. ओके. आणि लॅटराइट म्हणजे काय, जांभी मृदा, ही विशेषतः राजस्थानचा आग्नेय भाग, त्यानंतर इकडे झारखंडचा किंवा ओडिशाचा जो कोस्टल एरिया आहे त्या ठिकाणी दिसून येतो. आणि इकडे महाराष्ट्राचा जो गोव्याचा वरचा भाग, सिंधुदुर्ग वगैरे या ठिकाणी दिसून येतो. सो अशा पद्धतीने जांभी मृदेसंदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी कापूस उद्योगासंदर्भाने किंवा कापूस या पिकासंदर्भात आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि एकंदरीत विधाने व त्याचे कारण योग्य आहेत का, हे यावरून हे अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बरोबर उत्तर आपल्याला निवडायचं आहे. अविधान काय सांगतो, तर याच्यामध्ये कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आता या ठिकाणी दिलेले सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होतो. कुठले बरोबर आहे? आता आपल्याला माहीत आहे की कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. कारण जर कापसाचं आपण उत्पादन घेतला तर तो त्याच्यामध्ये वजन घटते का? नाही. तर ते जे वजनाचे प्रमाण आहे तो सिमिलर म्हणजे त्याच लेवलचा राहतो. शिवाय ते हलका आणि टिकाऊ स्वरूपाचे असतात. ओके. मात्र जो दुसरा जो जो कारण या ठिकाणी दिलेला आहे की सुती कापड उद्योगाचे जे सुती कापड उद्योगाचे जे काही औद्योगिक कारखाने आहेत किंवा जे काही इंडस्ट्रीज आहेत ते स्थानिक कापूस उत्पादक प्रदेशामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी आपण कापसाचे उत्पादन घेतो त्या प्रदेशामध्ये किंवा जवळपासच्या बाजारपेठा या ठिकाणी होतात. तर आपल्याला याचे कारण आहेत का, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ते आपल्या कॉमन सेन्सनुसार किंवा लॉजिकनुसार ते आपल्याला अंडरस्टँड करून समजून घ्यायचं आहे. तर आपण जर या ठिकाणी विचार केला तर ज्या पद्धतीने ऊस हे वजन घटणारा कच्चा ऊस, जेव्हा आपण ऊसाचं उत्पादन घेतो तेव्हा ते ऊसाचा जो गर असतो तो आपल्याला जर जास्त कालावधीसाठी आपण साठवून ठेवला तर त्याचा जो रस आहे किंवा गर आहे तो कमी होत जातो, म्हणजेच त्याच्यामध्ये वजन घटत जातो. ओके. तर अशा वेळेस ऊसाचे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणीच जे काही गुळाचे कारखाने वगैरे किंवा साखर कारखाने त्या ठिकाणी डेव्हलप झालेले दिसतात. मात्र या ठिकाणी त्यांचा असा सहसंबंध प्रत्यक्ष या ठिकाणी आढळून आल्याचे या ठिकाणी दिसत नाही. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर जे आहे ते एचे स्पष्टीकरण नाही आहेत. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघू शकता की वजन हे कापसाचे वजन हे खरोखरच वजन कमी करणारा कच्चा माल नाही आहे. ओके. म्हणजे त्याच्या वजनामध्ये कमी लक्षणीय प्रमाणात घट होत नाही. थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो, मात्र लक्षणीय प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने ऊसाच्या प्रमाणामध्ये घट होतो त्या पद्धतीने या कापसाच्या पिकाच्या लागवडीमध्ये ते घट दिसून येत नाही. ओके. तर आता जो आर आहे त्या ठिकाणी दिलेला आहे की एकतर कापूस उत्पादक प्रदेशात किंवा जवळच्या प्रदेशांमध्ये आढळते. तर का आढळतो, तर ज्यामुळे वाहतूक खर्च कमी, कारण कापूस हे त्यांची जर आपण कापसाची निर्यात किंवा वाहतूक करायचं झालं तर ते आपल्याला कॉस्टली पडू शकते, कारण ते प्रचंड प्रमाणामध्ये व्हॉल्यूम जास्त असल्या कारणाने आपल्याला मोठमोठ्या ट्रका भरून त्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर न्यायचे असतात. म्हणून शक्यतो ते वाहतूक खर्च टाळण्यासाठी सोबतच गिरण्या ज्या ठिकाणी बाजारपेठा आणि जो कापूस उद्योग स्थान आहे किंवा कापूस उत्पादक क्षेत्र आहे त्याच्या संदर्भाने ग्राहकांना त्या कापूस उत्पादक क्षेत्रापर्यंत रीच करता यावे या संदर्भाने ते जे कापूस उद्योग इंडस्ट्री आहेत ते डेव्हलप झालेले असतात. सो अशा पद्धतीने दुसरा जो पर्याय आहे तो योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर व्यवस्थित तुम्ही जर स्टेट बोर्डचे जेव्हा प्रकरणं किंवा स्टेट बोर्ड जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की आयोग फक्त स्थान विस्तारापर्यंत थांबलेलं नाही, तर त्याचं म्हणजे कुठल्या स्थानात कोणत्या रंगाने दर्शवलेलं आहे या लेवलपर्यंत आयोग प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आधी कुठला पठार कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर कोणती नदी, कोणती उपनदी कोणत्या नदीला जाऊन मिळते किंवा कुठल्या दिशेने वाहते, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे. मात्र आता हळूहळू ते एकदम भूगोलाचे जे काही अति कोर पार्ट आहेत किंवा अतिशय कन्सेप्च्युअल भाग आहे त्या ठिकाणी त्यावर प्रश्न विचारण्याचे आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी कुठल्या रंगाने आपल्याला दिसून येतो, तर जेव्हा तुम्ही स्टेट बोर्डचा जो नकाशा रीड करता
त्यावेळेस आपल्याला जे काही झोन डिवाईड झालेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाने या ठिकाणी आपण बघू शकतो. सो या ठिकाणी आपण बघू शकता की जो महाराष्ट्राचा जो भाग आहे तो विशेषतः पिवळ्या रंगाने आणि लाल किंवा तपकिरी रंगाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने पिवळा जो रंग आहे तो महाराष्ट्र पठारासंदर्भाने दाखवण्यात येतो. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जे काही ऋतुचक्र आहे त्या ऋतुचक्रा संदर्भाने आपल्याला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे जे काही फेनोमेना दिसून येतात, घटनाक्रम दिसून येतात, त्या संदर्भाने आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन येतो. आता एक लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या ठिकाणी उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा अयन दिन असतो किंवा त्यालाच आपण हिवाळ्यातील अयन दिन असतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये त्याची उलटी स्थिती असते किंवा उलट परिस्थिती असते. आणि जेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा अयन दिन असतो तर उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्यातील अयन स्थिती असते. ओके. सो अशा पद्धतीने उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला दोन्ही ज्या गोष्टी असतात ते विरुद्ध असतात एकमेकाच्या. ओके. सो हे आपल्या माइंडमध्ये फिक्स असायला पाहिजे. सो जेव्हा आपण आता जे अयन स्थिती आहे ते अयन स्थिती कशामुळे तयार होतो ते आपण थोडा कॉन्सेप्च्युअल बघूयात. तर जे काही सूर्याचे भासमान भ्रमण आहेत, सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय, तर सूर्य ज्या पद्धतीने आपण वर्षभर आपण बघतो की सूर्याचा जो भासमान भ्रमण आहे तो विशेषतः 22 डिसेंबर ते 21 जून या दरम्यान जो सूर्याचा भासमान भ्रमण आहे तो उत्तर गोलार्धाकडे होताना दिसतो, म्हणजे आपल्या देशाकडे किंवा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे. आणि 21 जून ते 22 डिसेंबरपर्यंत या कालावधीमध्ये जो सूर्याचा भासमान भ्रमण आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे विषुववृत्ताच्या खालच्या दिशेने जाताना दिसतो. ओके. आणि हे सूर्य जात असतो का प्रत्यक्षात, तर नाही, तर ते जे काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा जो आस आहे तो गुरुत्वाकर्षणच्या शक्तीमुळे जो त्याचा आस जो कलला जातो आणि त्या कललेल्या आशामुळे आणि किंवा जो कललेला जो भाग आहे पृथ्वीचा तो एका बाजूने झुकलेला असतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी जेव्हा पृथ्वीची जी काही सूर्यकिरणे आहेत किंवा पृथ्वीची जी सूर्याची जी काही किरणे आहेत ते जेव्हा लंबरूप पडतात तर त्या लंबरूप पडण्यावरूनच हे वेगवेगळी स्थिती तयार होत असतात. ओके. सो सूर्याचे भासमान भ्रमण सूर्य उगवण्याचे स्थान हे 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकल्याचे दिसून येतो. ओके. 21 जून ते 22 डिसेंबर दक्षिण गोलार्धात असतो आणि हा काळ दक्षिणायन मानला जातो. सोबतच 22 डिसेंबर ते 21 जून हा काळ उत्तरायण, कारण या कालावधीमध्ये सूर्य हा अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो आहे. आता अयन दिन ही संकल्पना काय आहे, तर पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो. ओके. म्हणजे असा इंटँगल झालेला असतो थोडक्यात. तर जेव्हा एक ध्रुव, मग तो दक्षिण ध्रुव असेल समजा, या ठिकाणी ही सूर्य आहे तर या सूर्याचे किरणे या ठिकाणी बघू शकता उत्तर ध्रुव या बाजूने कलल्याचे दिसून येतो, तर दक्षिण ध्रुव या इकडनं साईडनं या बाजूने दक्षिण ध्रुव म्हणजे कललेल्या स्वरूपात दिसून येतो. सो तेव्हा या ध्रुवाच्या जो काही गोलार्धातील 23.5 डिग्री अक्षावृत्तावर जी काही सूर्यकिरणे असतात ते लंबरूप पडतात, म्हणजे ज्या काही 23.5 डिग्री या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी जो अंतर आहे तो इकडच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला 23.5 डिग्री अक्षवृत्तावर सूर्याची किरणे जे लंबरूप पडल्याचे दिसून येतो. तर या बाजूने जर विचार केलास मकरवृत्त आहे तर मकरवृत्तावर दक्षिण गोलार्धात आपल्याला 23.5 डिग्री अक्षवृत्तावर ही सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याचे दिसून येतो. यावरून आपल्याला सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि या स्थितीवरूनच आपण कोणत्या दिवसाला किंवा कुठल्या दिवसापासून ते उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्याचे भासमान भ्रमण होत असते ते ठरवत असतो. तर 21 जून आणि 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडत असतात. 21 जूनला कर्कवृत्तावर, ओके, 21 जूनला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 21 जूनला या ठिकाणी जो कर्कवृत्त आहे त्या ठिकाणी जी सूर्यकिरणे आहेत ते लंबरूप पडत असतात. तर 22 डिसेंबर या ठिकाणी बघू शकता 22 डिसेंबर या मकरवृत्तावर जी सूर्यकिरणे आहेत ही सूर्यकिरणे लंबरूप पडत असतात. तर यावरून आपण ते अयन दिन त्या दिवसाला आपण अयन दिन या पद्धतीने घोषित केलेला आहे किंवा
ज्या दिवशी सूर्याची किरणे हे लंबरूप पडतात त्या दिवसाला आपण अयन दिन असे म्हणत असतो. तर उत्तर गोलार्धामध्ये 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजे सर्वात लहान रात्र असते. ओके. जर दिवस मोठा असेल तर रात्र अतिशय छोटा असेल, आणि रात्र मोठा असेल किंवा रात्र मोठी असेल तर दिवस अतिशय छोटा असेल. ओके. सो उत्तर गोलार्धामध्ये 21 जून सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. मात्र त्याच वेळेस 21 जूनला दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. ओके. दक्षिण गोलार्धामध्ये काय असते 21 जूनला? सर्वात मोठी रात्र, तर सर्वात लहान दिवस असतो. ओके. तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तर त्या ठिकाणी आपल्याला 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस दिसून येतो. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी ऐन दिन कधी असतो? तर 22 डिसेंबरला असतो, कारण सर्वात मोठा दिवस 22 डिसेंबरला असतो. तर सर्वात लहान रात्र दिसून येतो या ठिकाणी 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात. आणि 22 डिसेंबरला जेव्हा उत्तर गोलार्धाचा आपण विचार करतो तर त्या ठिकाणी सर्वात मोठी रात्र असते आणि सर्वात छोटा दिवस असतो किंवा लहान दिवस असतो. सो अशा पद्धतीने एकमेकांच्या विरुद्ध दिसून येतात. सो सर्वात मोठा दिवस दक्षिण गोलार्धामध्ये कधी असतो? या ठिकाणी दक्षिण गोलार्धाविषयी विचारलेलं आहे तर 22 डिसेंबरला. सो 22 डिसेंबर या ठिकाणी आपण उन्हाळी ऐन दिन म्हणून त्या दिवसाकडे बघत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला भूमध्य समुद्र जो आहे, जगातील जो काही भूगोल आहे त्या भूगोल जे वेगवेगळे समुद्र आहेत किंवा वेगवेगळे महासागर आहेत, त्या महासागरामध्ये जे काही बदल घडून येत असतात त्या संदर्भाने किंवा त्या महासागराच्या संदर्भाने जे काही विशेष प्रचलित ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भाने आयोग प्रश्न विचारतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला भूमध्य सामुद्रिक प्रदेश या प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय आहे? म्हणजे तत्पूर्वी आपण भूमध्य समुद्र कुठे आहे ते बघूयात. भूमध्य समुद्र ज्याला आपण मेडिटेरियन सी म्हणतो, तर ते मेडिटेरियन सी कुठं आहे? तर या रिजनमध्ये आपल्याला मेडिटेरियन सी दिसून येते. जे विषुववृत्त कुठं आहे? तर विषुववृत्त या ठिकाणी अशा पद्धतीने विषुववृत्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. या पद्धतीने विषुववृत्त गेलेलं आहे. भारताला लागून गेलेलं नाही. अशा पद्धतीने विषुववृत्ताची लाईन आहे. त्यानंतर इकडे कर्कवृत्त आहे आणि या ठिकाणी आपल्याला मकरवृत्त दिसून येतो. सो विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि विशेषतः कर्कवृत्ताच्या जवळपास आपल्याला हे मेडिटेरियन सी दिसून येतो. तर या मेडिटेरियन सीमध्ये हिवाळ्यामध्ये रेनफॉल झाल्याचे किंवा हिवाळ्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून येतो. तर त्याचा एकंदरीत कारणे या ठिकाणी विचारलेलं आहे की त्याच्यामागे जी काही कारणे आहेत ते काय आहे. ओके. हिवाळ्यामध्ये पाऊस पडण्याचे कारण काय आहे? तर या ठिकाणी वायुभार पट्ट्याचे आंदोलन म्हणजे काय? तर जे काही आपल्याला वायुभार पट्टा आहे त्याच्यामध्ये बदल होत असतो त्या संदर्भाने. त्यानंतर वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेशात निर्माण होतो. आपण म्हणतो ना की पर्याय स्वतः कुठला पर्याय किंवा कुठला या संदर्भात प्रश्नासंदर्भात ॲन्सर आहे ते स्वतः सांगत असतो. तर तशा स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला जो दुसरा ऑप्शन आहे तो दिसून येतो. या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी दिलेलं आहे की वायुभार पट्ट्याचे आंदोलन म्हणजे वायुभार पट्ट्याचा जो काही बदल घडून येतो, ॲटमॉस्फेरिक पट्टा ज्याला आपण म्हणत असतो, तर तेच या ठिकाणी अतिशय डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. अशा पद्धतीने एकदम स्पेसिफिक या ठिकाणी आपल्याला ॲन्सर त्यांनी स्वतः ऑप्शननेच दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. तिसरा जो आहे भूमध्य समुद्राच्या भूभागाकडे वाहणारे वाऱ्यांचा काही संबंध नसतो या ठिकाणी. आल्प्स पर्वताच्या वाद, सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्याचा काही संबंध नाही. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य पर्याय असणार आहे. आता जो काही भूमध्य सागरीय हवामान प्रदेश आहेत ते विशेषतः विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 30 ते 45 अंशाच्या अक्षावृत्तीय जे काही अक्षावृत्तावर आपल्याला दिसून येतो. ओके. उत्तर गोलार्धाच्या विषुववृत्ताच्या 30 ते 35 डिग्री अक्षांशावर आपल्याला ते भूमध्य सागरी प्रदेश दिसून येतो. या ठिकाणी याचे जे मूळ कारण आहे ते वाऱ्याचे जे काही पट्टे आहेत. ओके. वायुभार ज्या पट्टा आपण म्हणत असतो, तर त्याच्या भूमध्य सागराचा जे कमी वायुभार पट्टा त्या ठिकाणी तयार होतो. आपल्याला माहीत आहे की जे काही वारं जे आहेत, मग ते सागरी वारे असो किंवा ग्रहीय वारे असो किंवा कुठल्याही स्वरूपाचे वारे, ते हाय प्रेशर टू लो प्रेशर असा प्रवास करतात.
आणि जेव्हा हाय प्रेशर टू लो प्रेशर ते प्रवास करीत असतात तेव्हा ते आपल्यासोबत आर्द्रता वाहून नेतात किंवा जो बाष्प जे तयार झालेले असते वातावरणात ते बाष्प धारण करून नेतात आणि ज्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट आहे त्या लो प्रेशर बेल्टमध्ये ते त्या वाऱ्यांचा जो काही संघनीभवन झालेला असतो त्या ठिकाणी संघनीभवन घडून येतो आणि ते बाष्प जे धारण केलेले असतात ते मोकळे होतात, सुटे होतात आणि ते बाष्प जे आहेत ते पाण्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतात. सो लो प्रेशर बेल्टमध्ये. तर हिवाळ्यामध्ये या मेडिटेरियन सीच्या दरम्यान लो प्रेशर बेल्ट तयार झालेला असतो आणि इकडनं येणारे जे वारे असतात ते हाय प्रेशर या ठिकाणी लो प्रेशरवरून हाय प्रेशरवरून लो प्रेशरकडे येतात आणि परिणामस्वरूप या ठिकाणी आपल्याला हिवाळ्यात पाऊस पडल्याचे दिसून येतो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सोबत अधिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही रीड करू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. यात आपल्याला जे काही पश्चिम पॅसिफिक महासागर आहे त्या महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता जास्त प्रमाणात आढळतात. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. त्याची कारणे काय आहेत त्यावरून कारणे कुठले आहेत त्या संदर्भाने प्रश्न दिलेला आहे. ओके. अगेन अतिशय भूगोलातील कोर कॉन्सेप्ट जर आपला क्लिअर असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न देऊ शकतो. ओके. सो तत्पूर्वी आपण पॅसिफिक महासागराचा जो काही रेंज आहे किंवा पट्टा आहे तो बघूयात. तर पॅसिफिक महासागर तुम्ही बघू शकता जो दक्षिण अमेरिका जो खंड आहे या ठिकाणी दक्षिण अमेरिका खंड आणि उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडील भाग आणि इकडचा जो बेल्ट आहे ऑस्ट्रेलिया वगैरेचा जो काही पूर्वेकडला भाग यालाच आपण पॅसिफिक महासागर असे म्हणत असतो. तर या ठिकाणी वेगवेगळे ट्रेंचेस ज्याला आपण गर्ता असे संबोधतो ते डेव्हलप झालेले आहे. ओके. ज्यामध्ये मिडल अमेरिकन ट्रेंच त्यानंतर पेरू चील जे काही गर्ता आहे इकडे जर आलं टोंगा गर्ता त्यानंतर आहे चॅलेंजर डीप मरियाना गर्ता. ओके. सो अशा पद्धतीने वेगवेगळे ट्रेंचेस या ठिकाणी डेव्हलप झाले आहेत. तर त्याच्या मागची कारणे काय आहेत ते या ठिकाणी विचारलेलं आहे. तत्पूर्वी आपण जे एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात. पृथ्वीवर सर्वात मोठी टेक्टॉनिक प्लेट असलेली पॅसिफिक जे काही महासागर आहे त्या महासागरामध्ये सर्वात मोठी टेक्टॉनिक प्लेट दिसून येते. टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय तर जे काही आपण भूगोलाचे जे काही कॉन्सेप्ट अभ्यासतो त्यावेळेस जो आपला प्लेट आहे तो थोडा फार फरकाने किंवा थोड्या प्रमाणात आपल्याला सरकताना दिसतो. तर या पॅसिफिक प्लेटमध्ये सबडक्शन झोन किंवा पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागामध्ये सबडक्शन झोन तयार झालेला असतो. सबडक्शन झोनमध्ये काय तर एक जमीन जी असते तो अशा पद्धतीने खालच्या याच्यावर जाते आणि इकडचा जो खंडीय जो भाग असतो तो खंडीय वरच्या दिशेने सरकला जातो आणि या ठिकाणी जो दरी तयार होत असते तर या तयार झालेल्या दरीवरूनच त्या ठिकाणी गर्त निर्माण होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. म्हणजे खोलगट भाग त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसून येतो. ओके. सो डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी की हा जो सबडक्शन झोन आहे म्हणजे ही जे महासागरातील जो आतील प्लेट आहे महासागराचा तळ तो असा आतमध्ये सरकतो आहे आणि हा जो खंडीय आहे तो इकडे वरच्या दिशेने या महासागराच्या वरती असा आल्याचे दिसतो आणि या सबडक्शन झोनच्या भागामुळे या ठिकाणी लाईन एक तयार होते की ज्या ठिकाणी जमीन आतल्या दिशेने सरकतो आणि जो खंडीय कवच आहे तो वरच्या दिशेने येतो. तर ही जी लाईन आहे तर या लाईनीमध्ये ते ट्रेंचेस डेव्हलप झालेले असते. सो अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेंचेस कन्व्हर्जन बाउंड्री देखील त्याला म्हटलं जातो. तर या ठिकाणी ट्रेंचेस म्हणजेच गर्त तयार झालेला असतो जो आपल्याला पॅसिफिक महासागरच्या जो पश्चिम कडला जो भाग आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये असे गर्त तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने जो कारण काय आहे तर ते त्याचा भाग जो आहे त्या क्षेत्राचा तो सबडक्शन झोन ज्याला या ठिकाणी अधोगमन भाग म्हटलेला आहे. ओके. सबडक्शन झोन म्हणजे अधोगमन भाग. तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन जर रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल. सो या ठिकाणी एक टेक्टॉनिक प्लेट दुसऱ्याच्या खाली पृथ्वीच्या आवरणात जबरदस्तीने घातली जाते आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी गर्ता तयार होत असल्याचे दिसून येतो. गर्ता म्हणजे काय तर खंदक देखील त्याला म्हणत असतात. तर खोल समुद्रातील खंदक तयार होण्यास ही प्रक्रिया जबाबदार असते. पॅसिफिक प्लेट दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा, आशियाचा पूर्व किनारा आणि उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यामध्ये अशा पद्धतीचे प्लेट्समुळे हे गर्त तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. अधिक स्पष्टपणे समजून घ्यायचे झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता
हे आहे सबडक्शन झोन. या ठिकाणी गर्त तयार झाल्याचे दिसून येतो. हे सबडक्शन झोन हा जो भाग आहे तो भाग असा वरच्या दिशेने येतो, तर हा जो भाग आहे तो खालच्या दिशेने असा सरकतो आणि या ठिकाणी खोलगट दरी किंवा ज्याला खंदक असे म्हणतो, तो खंदक म्हणजे ट्रेंचेस त्या ठिकाणी डेव्हलप झाल्याचे दिसून येतो. सो अशा पद्धतीने जो पर्याय क्रमांक 1 आहे, पहिला पर्याय जो असणार आहे तो योग्य पर्याय असणार आहे की अधोगमन भाग क्षेत्र विकसित झाल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला सागरी गर्त प्रामुख्याने दिसून येतात. ओके, सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी आपल्या भारतीय हवामान आहे, भारतीय मान्सून संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मान्सूनची माघार जेव्हा भारतीय हवामानाच्या भारतीय भूखंडावरून होत असतो तर त्याला कुठली परिस्थिती जबाबदार असते. म्हणजेच काय, तर मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार आहे. आविष्कार म्हणजे इनोव्हेशन आहे. तर खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. आता आपण आधीच बघितलं की जेव्हा जी हवा असते ती हवा हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी वाहत असते. हवा ज्या ठिकाणी म्हणजे जमीन जेव्हा गरम असतो किंवा तापलेला असतो त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार झालेला असतो आणि महासागरीय भागामध्ये त्यावेळेस जेव्हा थंडीचे दिवस असतात त्या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्याचे दिसून येतो. ओके, म्हणजेच काय, तर जेव्हा जे वारे असतात तर सागरी भागाकडून जमिनीकडे म्हणजेच काय भूपृष्ठाकडे किंवा भूखंडाकडे येत असतात, तर त्याला आपण मान्सून असे म्हणत असतो. ओके, म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर हे केव्हा घडून येतो, तर हे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी की सप्टेंबर नाही, जून आणि जुलैच्या याच्यामध्ये जेव्हा मान्सून येतं तेव्हा मान्सून कुठं, तर समुद्राकडून आपल्या भूखंडाकडे येतात. कारण समुद्रावर हाय प्रेशर बेल्ट तयार झालेला असतो आणि लो प्रेशर बेल्ट या ठिकाणी तयार झालेला असतो. तर याच्या मागचे कारण काय आहे, तर सूर्याचे काही जे भासमान भ्रमण आधीच आपण प्रश्नामध्ये बघितलं, तर ते 1 जूनच्या आसपास आपल्या या कर्कवृत्तावर लंबरूप पडत असतात आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हे भूमी तापल्या जातो आणि त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो. त्याच कंपेअरमध्ये जे काही समुद्र आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्याकारणाने ही हवा बाष्प धारण करून या भूखंडाकडे येतात आणि भूखंडावर आल्याच्या नंतर त्यांचे संगनीभवन होऊन ते भारताच्या जे काही भूक्षेत्रावर पाऊस पाडत असतात. ओके, सो अशा पद्धतीने त्याच वेळेस जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान ही जे काही हाय प्रेशर या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार झालेला असतो, तो मान्सून आल्याच्या कारणाने या ठिकाणी जी तापलेली जमीन आहे ते शांत होते आणि परत या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट तयार व्हायला सुरुवात होते. कारण जो सूर्याचा जो भासमान भ्रमण आहे 21 जून नंतर दक्षिणेकडे सरकत जातो. ओके, दक्षिण भागाकडे सरकत गेल्या कारणामुळे त्याचा जो वायुभार पट्टा आहे तो वायुभार पट्टा दक्षिण दिशेकडे होतो आणि तो पट्टा महासागराकडे सरकतो. त्यामुळे या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो, महासागरात लो प्रेशर बेल्ट आणि जमिनीमध्ये भारताच्या याच्यावर हाय प्रेशर बेल्ट. मग परत हे जी वारे आहेत ते या भूखंडावरून परत या दक्षिणेकडे ते परावर्तित होतात किंवा परत होतात. ओके, जे ईशान्य मोसमी वारे ज्याला आपण म्हणतो ते अशा पद्धतीने या समुद्राकडे परावर्तित होतात, ज्यालाच आपण रिट्रीटिंग मान्सून किंवा परतीचे पाऊस असे म्हणत असतो. आणि विशेषतः जे काही तामिळनाडूचा जो कोस्टल एरिया आहे, ओडिसा कोस्टल एरिया, त्यानंतर इकडे कर्नाटकचा पूर्वेकडचा भाग आहे, त्या याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात हिवाळ्यामध्ये विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्याची म्हणजे प्रचंड प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जो पर्याय आहे ते नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर तिथून माघारी फिरतात का, हे योग्य कारण आहे का, तर हिमालयाचा तेवढासा प्रभाव जो आहे तो पडत नाही. सूर्याचे भासमान भ्रमण आहे, मात्र जो मेन कारण आहे तो वायुभारच्या पट्ट्यामध्ये जो होणारा बदल आहे त्यामुळे घडून येतो. जसा भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, म्हणजे जो पट्टा या ठिकाणी तयार झालेला असतो तो या ठिकाणी सागरी भागामध्ये तो पट्टा सरकतो किंवा दक्षिणेकडे वळल्या कारणाने परत ते मान्सूनची माघार आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता मान्सून माघारी फिरत असताना मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हा कमकुवत होऊन हळूहळू दक्षिणेकडे सरकत जातो, ज्या पद्धतीने आपण याआधी बघितलं. परिणामी दाबाचा ढाल कमी होतो आणि नैऋत्य मोसमी वारसाप्रमाणे उत्तर मान्सूनच्या आगमनाची स्पष्ट व्याख्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण नैऋत्य मोसमी वारे हे मान्सून असतात असे म्हणत असतो, त्या पद्धतीने आपण जे काही ईशान्य मोसमी वारे आहेत त्यांना आपण मान्सून म्हणत नाही. ओके, देशाच्या मोठ्या भागावरील वाऱ्यांची दिशा स्थानिक दाबाच्या स्थितीमुळे प्रभावित होत असते. सो
मॅपमध्ये तुम्ही देखील हे बघू शकता. आता हिंदी महासागर जो विषुववृत्ताचा जो भाग आहे तो या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्या कारणाने नैऋत्य मोसमी वारे जून जुलैमध्ये इकडे भूखंडावर येतात आणि तो पट्टा इकडे दक्षिणेकडे सरकल्यानंतर म्हणजे या ठिकाणी सरकल्याच्या नंतर आपल्याला ईशान्य मोसमी वारे अशा पद्धतीने परत लो प्रेशर बेल्ट पाण्यामध्ये तयार होतो समुद्रामध्ये आणि हाय प्रेशर बेल्ट इकडे. मग वारा हाय प्रेशर टू लो प्रेशर प्रवाहित होते आपल्याला माहीतच आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जो पर्याय असणार आहे तो तिसरा जो पर्याय आहे ते योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड आणि PYQवर आपल्या जे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आपण विश्लेषण केलेलं आहे त्याच पद्धतीने किंवा त्याच अनुषंगाने डायरेक्ट PYQ स्वरूपाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की उत्तरेकडून महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. कुठल्या पद्धतीने ते अरेंज केलेले आहेत. तर सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहेत का? कुठले? तर सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहेत का? त्यानंतर आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेस गोदावरी नदीची खोरे दिसून येतात का? त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीची खोरे दिसून येतात का? आणि शंभू महादेव डोंगर रांग आहे त्याच्या दक्षिणेत कृष्णा नदीचे खोरे दिसून येतात का? ते आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सातपुडा रेंज या ठिकाणी दिसून येतो. सातपुडा त्यानंतर इकडे गाविडगड रेंज दिसून येतो. तर सातपुडाच्या दक्षिणेकडे आपल्याला तापी पूर्णाचे खोरे दिसून येतो. ही तापी नदी आहे आणि या ठिकाणी पूर्णा नदी आहे. सो अशा पद्धतीने तापी पूर्णा खोरे दिसून येतात. ओके. तापी पूर्णा खोरे. तर या ठिकाणी पूर्णा नदी आणि तापी नदी सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे आहे. सो योग्य आहे. जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेत गोदावरी नदी आहे का? तर बरोबर आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि त्याच्या दक्षिणेकडे गोदावरी नदीची खोरे दिसून येतात. सो बी देखील बरोबर असणार आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीची खोरे दिसून येतात का? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर कुठे आहे या ठिकाणी आणि भीमा नदीची खोरे त्याच्या खालोखाल भीमा नदीची खोरे दिसून येतात. ते देखील बरोबर आहे. एक मिनटं मला थोडं झूम करू द्या. ओके. या ठिकाणी भीमा नदीची खोरे अशा पद्धतीने पसरलेलं आहे जे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे दिसून येतो. ओके. सो क देखील विधान जे आहे ते बरोबर असणार आहे. आणि शंभू महादेव डोंगर रांग जे आहे या ठिकाणी शंभू महादेव त्याच्या दक्षिणेकडे आपल्याला कुठली नदी दिसून येते तर कृष्णा नदी दिसून येते. ओके. तर ही जी आहे कृष्णा नदी या ठिकाणी बघू शकता ही जी आहे ती कृष्णा नदी आहे. ओके. सो अशा पद्धतीने ड देखील योग्य विधान आहे असं आपण म्हणू शकतो. सो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. आता या प्रश्नात आपल्याला सह्याद्रीची जी काही रांग आहे ती सरळ रेषेत नसून ते अनेक ठिकाणी वक्राकार झालेली आहे. त्या वक्राकार होण्यामागची जी काही कारणे आहेत ती कारणे कुठली आहेत अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता जेव्हा आपण सह्याद्री पर्वत बघतो तेव्हा सह्याद्री पर्वत या ठिकाणी हा जो भाग आहे तो असा सह्याद्री पर्वताने व्यापलेला आहे. ओके. सो उत्तर ते दक्षिण विस्तार आपल्याला सह्याद्री पर्वताच्या दिसून येतो. सो या ठिकाणी जे काही सह्याद्रीमधून जे उगम पावणाऱ्या नद्या आहेत आणि विशेषतः पश्चिमेकडे जाऊन कोकणात जे नद्या तयार होतात त्यांचा विशेष परिणाम या ठिकाणी आपल्याला सह्याद्रीची जे रांग आहे ते सरळ नसून वक्राकार होण्यामागचे जे प्रमुख कारण आपल्याला दिसून येतं. ओके. कोकण किनारपट्टीची रचना ही मैदानी प्रदेशाप्रमाणे झालेली नसून नद्या व डोंगर रांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या व या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात ते आपल्याला माहीतच आहे. या नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या या उपरांगांनी कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. आणि कोकण किनारपट्टीवर जे काही समुद्र येऊन मिळतात ते असंख्य नद्यांमुळे संलग्न राहतात. ते खंडित स्वरूपाचे झालेले आहेत आणि त्या ठिकाणी वक्राकार अशा पद्धतीने जो सह्याद्रीचा जो दक्षिणी पायथ्याचा जो प्रदेश आहे तो वक्राकार स्वरूपाचे तयार झाल्याचे दिसून येतो आणि एकंदरीतच जो कोकण किनारपट्टी आहे ती रिया प्रकारची आपल्याला दिसून येतो. ओके. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पहा म्हणजे लक्षात येईल. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे का? तर बरोबर आहे. शीर्षवर्ती खनन म्हणजे ज्याला आपण जेव्हा ते
जे वेगवेगळे खाडी तयार केलेल्या आहेत, त्या खाडीमुळे त्या ठिकाणी आपल्याला ते तयार केलेली जी किनारपट्टी आहे ती रिया प्रकारची दिसून येते आणि त्यामुळेच जे खनन कार्यामुळे ते तयार झालेले आहे त्यामुळेच आपल्याला जे सह्याद्री पर्वत आहे ते वक्राकार स्थितीमध्ये दिसून येते. सो पर्याय क्रमांक 1 पहिला जे आहे, पहिले जे पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी परत नदी भारतातील प्राकृतिक भूगोलासंदर्भातील ज्या काही नदी प्रणाली आहेत त्या नदी प्रणालीतील कावेरी नदी संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे की गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, त्याचे कारण काय आहे? आता या ठिकाणी मागे जे आपण प्रश्न डिस्कस केले की रिट्रेटिंग मान्सून, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो, त्या परतीच्या पावसामुळेच या कावेरी नदीचा जो काही प्रवाह आहे, कावेरी नदीवर जो पाण्याचा पावसाचे जे प्रमाण आहे ते अधिक असतो. ओके. जेव्हा आपण परतीचा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा परत येतो तेव्हा तो अशा पद्धतीने या भारताच्या पूर्व किनारपट्ट्यावरून प्रचंड प्रमाणात वादळे वाऱ्यांसह पावसाच्या स्वरूपात या ठिकाणी पाऊस पडतो. विशेषतः तामिळनाडूचा जो कोस्टल एरिया आहे, त्यानंतर ओडिसाचा जो कोस्टल भाग आहे, तामिळनाडूचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आणि या ठिकाणी कर्नाटकचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. तर जी कावेरी नदी आहे ती कावेरी नदी आपल्याला कुठं दिसून येतो, तर या ठिकाणी कावेरी नदी आहे जे कर्नाटकमध्ये उगम पावते आणि ते तामिळनाडू कडे प्रवास करते आणि इकडे ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ओके. सो अशा पद्धतीने जेव्हा परतीचा पाऊस येतो त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या नदीपात्रामध्ये पाऊस जमा होतो. हे एक कारण. आणि जेव्हा मान्सून येतो सुरुवातीला नैऋत्य मोसमी वारे अशा स्वरूपाने, तर ते केरळच्या किनारपट्टीवर धडकल्याच्या नंतर ते या नदी खोऱ्याच्या वरतून जेव्हा प्रवास करतो तेव्हा देखील या ठिकाणी पाऊस अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतो. सो अशा दोन्ही ऋतूमध्ये किंवा दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला पाऊस कावेरीच्या ज्या काही नदीपात्राची जी काही भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाऊस जास्त दिसून येतो. सो या ठिकाणी दिलेलं आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होतो. तर केवळ नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे का? तर नाही. सो या ठिकाणी केवळ एकाच याच्यामुळे पाऊस नाही. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. तर केवळ ईशान्य जे काही वारे आहेत त्या ईशान्य जे काही वारे आहेत त्यामुळेच होतो का? तर नाही. तर कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य म्हणजेच काय, तर इकडनं येणारी जी काही मान्सून आहेत सोबतच नैऋत्य मान्सून म्हणजे इकडनं येणारी जी मान्सून आहे सो अशा पद्धतीने दोन्ही कडून या ठिकाणी पाऊस प्रचंड प्रमाणात दिसून येतो. ओके. सो जे पर्याय क्रमांक 3 आहे ते योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. सो या ठिकाणी कावेरी नदी संदर्भाने काही माहिती दिलेली आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. कावेरी नदीचा उगम कुठे दिसून येतो आपल्याला, तर जे काही ब्रह्मगिरी आहे, कर्नाटकमधील ब्रह्मगिरी या पर्वतावर आपल्याला कावेरी नदीचा उगम दिसून येतो आणि त्याची लांबी आहे 800 किलोमीटर, जे कर्नाटकमधून तामिळनाडूकडून वाहत जाऊन पुढे ते बंगालच्या उपसागरामध्ये आणि विशेषतः हिंदी महासागरामध्ये आपल्याला जाताना दिसून येतो. ओके. तिला दक्षिण भारतीय गंगा देखील म्हटलं जातो आहे. ओके. आता या ठिकाणी एका उद्योग संदर्भाने किंवा औद्योगिक स्थान निश्चिती संदर्भाने जे अतिशय उद्योगधंदे या प्रकरणातील सिद्धांत म्हणजेच काय सैद्धांतिक स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला आयोगाने विचारलेले आहे की अल्फ्रेड वेबर नावाचे जे विचारवंत होते, इकॉनॉमिस्ट आणि अर्थशास्त्रज्ञ इकॉनॉमिस्ट आणि भूगर्भशास्त्रज्ञ किंवा भूशास्त्रज्ञ, त्यांनी उद्योगांच्या स्थान निश्चिती संदर्भाने एक सिद्धांत मांडले होते. तर त्या आपल्या सिद्धांतामध्ये उद्योगांची जेव्हा आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला उद्योग स्थापन करायला पाहिजे त्यासाठी अनुकूल क्षेत्र काय आहे, अशा पद्धतीने जेव्हा औद्योगिकीकरण घडून आली तर त्यावेळेस उद्योगधंदे कुठल्या क्षेत्रामध्ये अधिक चालू शकतात किंवा त्यानुसार आपले जे काही व्यवसाय आहे ते आपण स्थापन करायला पाहिजे यावरून त्यांनी एक थिअरी मांडलेली आहे. ओके. ज्याला आपण औद्योगिक स्थानाचे मॉडेल किंवा औद्योगिक स्थानाचे सिद्धांत असे म्हणतो. तर हे औद्योगिक स्थानाचे सिद्धांत अल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये कुठली थिअरी आहे, तर थिअरी ऑफ द लोकेशन
या ठिकाणी बघू शकता. थेअरी ऑफ द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. थेअरी ऑफ द लोकेशन ऑफ द इंडस्ट्रीज म्हणजे लोकेशन कुठला, म्हणजे स्थळ कुठे असणार आहे इंडस्ट्रीचा, अशा पद्धतीने त्यांनी थेअरी मांडलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये हे मॉडेल आपल्याला दिसून येतो. हे मॉडेल जर्मनीतील उद्योगांच्या जेव्हा जर्मनीमध्ये उद्योगधंदे स्थापन केले जायचे तेव्हा त्या उद्योगांच्या स्थानाच्या निरीक्षणावरून हे मॉडेल त्यांनी तयार केलेले होते. ओके. यामध्ये बरेच उद्योग हे प्रमुख वाहतूक मार्ग आणि कच्चा माल स्रोतांजवळ स्थित असावे अशा पद्धतीने त्यांनी सुचवलेले होते आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी जर्मनीमध्ये जे उद्योगधंदे आहेत ते प्रमुख वाहतूक मार्ग आणि कच्चा माल क्षेत्र ज्या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी स्थापन झाल्याचे दिसून येतं. तर त्यांचा जो मुख्य भर होता तो प्रमुख वाहतूक मार्ग आणि कच्चा माल ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी. ओके. या ठिकाणी बघू शकता वेबरचे जे औद्योगिक स्थानाचे मॉडेल होते ते एक सैद्धांतिक मॉडेल आहे जे असे सुचवते की उद्योगांचे स्थान 3 मुख्य घटकांद्वारे प्रभावित होऊ शकतात. एक आहे वाहतूक खर्च, श्रम खर्च आणि समूह अर्थव्यवस्था. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्नात काय विचारले आहे ते बघूयात की उद्योगांचे स्थान निश्चिती करताना कोणत्या घटकांचे महत्त्व आपल्याला या सिद्धांतात स्पष्ट केलेले आहे किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी तर अल्फ्रेड वेबर यांनी. तर उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते. आता मजुरांसंदर्भात त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही आहे विशेषतः उद्योगांचे स्थान निश्चिती करताना. ओके. सो त्यांनी कच्चा माल आणि ज्या ठिकाणी बाजारपेठ वाहतुकीचा खर्च त्या संदर्भाने उद्योगाचे स्थान निश्चिती करताना कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. ठीक आहे. कच्च्या मालावर संदर्भाने जे काही खर्च करावा लागतो त्या संदर्भाने या ठिकाणी त्यांनी मत मांडलेले होते. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुलभता बाजारपेठेसंदर्भात त्यांनी काही स्पष्ट केलेले नाही. तर त्यांनी तो उलट ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असेल त्या ठिकाणी हे उद्योगधंदे स्थापन करावे अशा पद्धतीचे सिद्धांत मांडलेले होते. तर उद्योगधंद्याचे स्थान निश्चिती करताना वाहतूक खर्चाचा विचार करावा आणि वाहतूक खर्चाचा विचार करूनच उद्योगांची जी काही निश्चिती आहे किंवा उद्योगधंद्याची स्थापन करण्याची जी काही लोकेशन आहे, प्लेस आहे किंवा स्थळ आहे ते त्या ज्या ठिकाणी आपल्याला कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो त्या ठिकाणी करावा अशा पद्धतीने. म्हणजे वाहतूक खर्चाचा जी कन्सेप्ट आहे वाहतूक खर्च, या वाहतूक खर्चाला त्यांनी प्रमुख प्राधान्य दिले होते. या ठिकाणी बघू शकता 3 मुख्य घटकांवर प्रभावित होते. एक वाहतूक खर्च, श्रम खर्च आणि समूह अर्थव्यवस्था. सो वाहतूक खर्चाला प्रमुख स्थान त्यांनी दिलेले होते. ओके. सो ज्या ठिकाणी आपल्याला वाहतूक खर्च कमी येईल अशा ठिकाणी तुम्ही उद्योगधंदे स्थापन करू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या उद्योगांच्या स्थान निश्चितीकरणाच्या संदर्भाने अल्फ्रेड वेबर यांच्या सिद्धांताविषयी प्रश्न दिसून येतो. आता या ठिकाणी हे शेवटचे प्रश्न असणार आहे 2023 आणि एकंदरीतच भूगोलाची जी काही विश्लेषण सिरीज आहे, पूर्वपरीक्षा विश्लेषण सिरीज जी आपण 2018 ते 2023 5 वर्षातील प्रश्न जे आहेत ते आपण ॲनालाइज करून विश्लेषण फुल डिटेल ॲनालिसिस करून संपवणार आहोत. ओके. सो या ठिकाणी जे काही केंद्रित वस्ती आहेत म्हणजे ग्रामीण वस्तीचे जे काही वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासतो त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेले आहे की खालील विधाने विचार करून खालीलपैकी कोणते विधाने किंवा विधाने बरोबर आहेत हे संकेताचा वापर करून उत्तरे लिहा. म्हणजे हे संकेत दिलेले आहेत किंवा विधाने एकंदरीत. केंद्रीय वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते आणि हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाही. या ठिकाणी आढळत नाही अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. सो आता जी पहिली आहे केंद्रित वस्ती. तर केंद्रित वस्ती म्हणजे काय, तर समजा या ठिकाणी केंद्रित वस्तीत बघू शकता हे जे हायवे आहे आणि हायवेच्या या बाजूने म्हणजे हायवेच्या बाजूला जे काही आहे ते केंद्र म्हणजे या ठिकाणी केंद्रबिंदू काय आहे तर हायवे आहे किंवा एखादा तलाव किंवा तळ वगैरे राहू शकतो किंवा शेती क्षेत्राचं जो डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी अशी केंद्रित वस्ती राहू शकते. मात्र ज्या ठिकाणी केंद्रित वस्ती आहे ती केंद्रित वस्ती बाहेरून वेढली जाईल का, तर नाही. ही अशा मागे येऊन शेतीमुळे वेढलेली असेल का, तर नाही. तर या शेती किंवा तलाव असल्या कारणामुळे ही जी या ठिकाणी पसरलेली जी केंद्रित वस्ती आहे तशा पद्धतीने त्या शेतीला वेढू शकते. मात्र वाड्यांनी जी वेढलेली असते या ठिकाणी म्हटलेलं आहे ते चुकीचं असणार आहे. उलट विधान दिलेलं आहे. ओके. शेतवाड्यांना केंद्रित वस्ती वेढलेली असते असं जर प्रश्नात असतं तर योग्य विधान आहे असं आपण म्हटलं असतं. ओके. आणि जे हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही. आता आढळत नाहीत का, तर आढळतात पण खूप कमी प्रमाणामध्ये आढळतात. ओके.
जास्त प्रमाणामध्ये विखुरलेल्या परिस्थितीत किंवा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हिमालयन प्रदेशामध्ये ज्या वस्त्या आहेत ते दिसून येतात. मात्र केंद्रित वस्त्या देखील काही अंशी आपल्याला दिसून येतात. आता केंद्रित वस्ती या ठिकाणी बघू शकता. ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवठ्याजवळ या प्रकारची वस्ती असते. म्हणजे त्याला सभोवताली हे वस्ती वेढलेली असते. ओके. सो सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक धार्मिक कारणामुळे देखील केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. वैशिष्ट्य दिलेले आहेत या ठिकाणी बघू शकता. वस्तीमध्ये घरे जवळ असतात. सामाजिक सेवा उपलब्ध असतात जवळ. वस्त्यांना स्थल व कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. आणि वस्ती ही जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. जाती, धर्म, वंश, पंथ व विचारप्रणाली याचे असे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अशा वस्ती सामाजिक जीवन चांगले असते. हे या केंद्रित वस्तीचे वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला 2023मध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर डिस्कस आपण केलेलं आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये एकंदरीत जिओग्राफी संदर्भाने जे महत्त्वाचे टॉपिक विचारलेले आहेत त्यावर टू द पॉईंट आणि कमी कालावधीमध्ये साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये आपला जो सिलेबस जो भूगोलासंदर्भात जो सिलेबस आहे तो कसं कंप्लीट करता येईल यावर एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ते तुम्ही नक्की त्या व्हिडिओला बघा आणि आपली जी अभ्यासाची पद्धती आहे भूगोल विषयासंदर्भात ते ठरवू शकता. सो या ठिकाणी आता थांबूयात. आपण एकंदरीत भूगोल विषयाअंतर्गत 2018 ते 2023 या 5 वर्षातील प्रश्नपत्रिका सविस्तर प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक पर्यायाला योग्य आणि विस्तारपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच जे काही इकॉनॉमिक्स संदर्भाने जे प्रश्न आहेत, त्यानंतर आहे पॉलिटी संदर्भात जे आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारलेले आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर ते डिस्कशन केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण हिस्ट्री संदर्भाने जे आयोगाने 2018 ते 23 या दरम्यान 5 वर्षामध्ये जे प्रश्न आहेत ते फुल याच पद्धतीने डिस्कस करूया. आणि त्यानंतर आपण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत किंवा कंबाईनमध्ये जे आयोगाने प्रश्न विचारले ते सविस्तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. ओके. सो थांबूयात आता. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.